चला आलोय आता निमगाव दावडीच्या खंडोबाला. ते काय त्याच पायऱ्या चढतोय. जेजुरीच्या आलाही पायऱ्या आहेत, त्याच्यापेक्षा तर नक्कीच कमी आहेत. पण जमत आहे का पप्पांना? बघ बाबा तू अजून आज गी करशील. लंगडत जाऊ नको दुनियाला सांग. मेन स्वयंभू पिंड देवाची मूर्ती मेनी स्वयंभू पिंड आहे. जागृत मांडर दर्शन वगैरे झाले. खरं तर परमिशन नव्हती फोटो काढायला, पण पप्पांनी पुजाऱ्यांना विचारलं काढू का, तर ते म्हणले काढा. म्हणून बघितलं, दर्शन झाले. खरं तर प्रत्येक मंदिरात बंदीच आहे, तुम्हाला माहिती आहे फोटो व्हिडिओ काढायला. आता हे बघा मंदिराचा परिसर. 1 2 3 दीपमाळी आहे तिथं. 1 हे 2 आणि तिकडे 1 3 दीपमाळी. असं हे मंदिर. जेवढी मंदिरं फिरलो आहे ना, बऱ्यापैकी मंदिराचं स्ट्रक्चर आहे ना असंच आहे. दीपमाळा, मध्ये मंदिर, कडेकडेने तटबंदी. आणि जुन्या काळातली ऑलमोस्ट मंदिरं सेमच आहेत. तुम्ही पाहिलं असेल, करमाळ्याचं बघितलं असेल, राशींचं पाहिलं असेल. आता हे बऱ्यापैकी असेच आहेत. जेजुरीला पण असंच आहे सगळीकडून. कडेकडेने तटबंदी आणि मध्ये मंदिर. चला दर्शन वगैरे झाले, आता जाऊयात. काय करते बघू ना. ते ही म्हाळसाबाई आहे, ही बानुबाई आहे. ही बानुबाईची म्हाळसाबाईची शीळ झालेली वाण्याची आहे. ही दुसरी बायको आली म्हणून तिला राग आला. ती मी डोकं आपटत अशी ती शिव झाले. हे आहे का? हा. बरं. देवाच्या 2 बायका. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा सकाळचे 7:30 वाजलेत आणि एवढ्या सकाळी उठून आवरले आणि आता जायचं आहे निमगाव धावडीला, जिथं खंडोबा आहे तिथं दर्शनाला. कारण की मागे जागरण गोंधळ झालं होतं, त्याच्यानंतर सांगितलं होतं की पाया पडायला जायचं आहे. म्हणून मग म्हटलं जाऊयात. आता पालीच्या खंडोबाला एकदा जाऊन आलो आहे, मग म्हटलं आता निमगाव धावडीच्या खंडोबाला एकदा जाऊन येऊयात आणि दर्शन करूयात. बघूया तिकडचा खंडोबा कसा आहे काय. मी एकदाच गेलो होतो, त्याच्यावरती आज परत चाललो आहे. मग चला तुम्हाला या व्लॉगमध्ये त्या मंदिर पाहायला मिळणार आहे. आणि आपण ड्रोन घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळं ड्रोन शॉट्स पण असणार आहे, त्याच्यामुळे व्लॉग शॉटपर्यंत नक्की बघा. ओके चलो निकलते अभि आपण. एक ना गाडीला पडदे वगैरे लावलेत, घरच्यांना माहिती नाही. बघा त्यांची रिॲक्शन काय आहे, ते कसं काय म्हणतात पडद्याला. बस बसा की, बसा जाऊ की. नाही राधा राधा काय झालं, त्यांचीच गाडी. खंडोबा देवस्थान भीमाशंकरला जाताना इथून हेच आपलं निघालं म्हणलं. इथून मी बरंच आहे, अजून तरी 6-7 किलोमीटर असं ना इथून. याच रस्त्याचं काम चालू होतं, आम्ही आलो होतो. हॅलो गाईज, फायनली पोहोचलेलो आहे निमगाव दावडीच्या खंडोबा मंदिरामध्ये. हे बघा जय मल्हार. चला ही कमान दिसते, इथंच गाडी लावूयात आणि जाऊयात मंदिराकडे. चला आलोय आता निमगाव दावडीच्या खंडोबाला. ते काय त्याच पायऱ्या चढतोय. जेजुरीच्या आलाही पायऱ्या आहेत, त्याच्यापेक्षा तर नक्कीच कमी आहेत. पण जमत आहे का पप्पांना? बघ बाबा तू अजून आज गी करशील. लंगडत जाऊ नको दुनियाला सांग.
चला टू व्हीलर इथपर्यंत आलात म्हणल्यावर रस्ता असेल. हा डायरेक्ट गाड्यावर येतात. आलेत सगळे आलेत. चला पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आणि मला वाटतं इकडूनच वाट आहे कारण हे लोक इकडून येतात ते. चला मग जाऊयात. हे बघा सगळ्या देवस्थानाला जसं बाहेर असतं ना फुलं प्रसाद दुकान तसे तुम्हाला इकडे दुकानं पाहायला मिळतील. चपला इथं सोडायला लागते. चला आलं मेन म्हणजे जय मल्हार. हे काय इथं आहे ना चप्पल स्टँड. गणपती मंदिर. जय मल्हार. चला हे बघा मेन एंट्री. आता इथून आत जाऊयात आणि मंदिर पाहूया. हे बघा समोरच मंदिर दिसतंय आणि ह्या साईडला मला वाटतं दीपमाळा आहेत बरोबर. चला दर्शनाची रांग कुठे पाहूया. मेन मंदिर. चला दर्शन बारी आहे. आज रविवार त्याच्यामुळे दर्शनाला बारी आहे. हे बघा इथं जे लोक बसलेले आहेत ना ते देवावर जागरण गोंधळ करतात ना ते लोक आहेत. त्यांचं जागरण गोंधळाचं काम चालू आहे. दर्शन झालं की तेही तुम्हाला दाखवणार आहे. चला आता दर्शन बारीतून आतमध्ये आलेलो आहे आणि गाभाऱ्याच्या थोडं मागे आहे पण तिथून एंट्री केल्यानंतर बघा ना कसलं भारी डिटेलिंग काम केलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या लेण्या म्हणतो ना आपण ते आहेत. हे खूप बारीक काम तुम्हाला इथं पाहायला मिळेल. हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्याच्या खाली जे दिसते ते छोटे छोटे एकदम बारीक बारीक वर्क आहे ते बघा. आणि आता इकडे बघू शकता इकडे पिलरवरती बघा तुम्हाला इथं डिटेलमध्ये दिसेल ती घंटी बघा त्याच्या खाली हिरवा कलर गुलाबी कलर हे एकदम छोटं छोटं डिटेलिंग एकदम परफेक्ट केलेलं आहे. चला आता मंदिरात आलेलो आहे आणि त्यांची परमिशन घेतली म्हणलं व्हिडिओ काढायची असते ते म्हणले काढा. मग हे बघा भानुदेवी खंडोबा माळसा देवी आणि हे सगळं मंदिर. आता त्याची थोडी माहिती आपण पुजाऱ्यांना विचारूयात. चला काय मेन स्वयंभूपिंड देवाची हां मूर्ती मेन स्वयंभू पिंड आहे. हरणी जाकलीत मांडर ना चला तुम्ही पण दर्शन घ्या. हे बघा भानुदेवी खंडोबा माळसा देवी आणि ही स्वयंभू पिंड घ्या. तुम्ही पण दर्शन घ्या. जय मल्हार. चला जय मल्हार. दर्शन वगैरे झाले. खरं तर परमिशन नव्हती फोटो काढायला पण पप्पांनी पुजाऱ्यांना विचारलं काढू का तर ते म्हणले काढा म्हणून बघितलं. दर्शन झाले. खरं तर प्रत्येक मंदिरात बंदीच आहे तुम्हाला माहिती आहे फोटो व्हिडिओ काढायला. आता हे बघा मंदिराचा परिसर 1 2 3 दीपमाळी आहे तिथं. 1 हे 2 आणि तिकडे 1 3 दीपमाळी आणि असं हे मंदिर. जेवढी मंदिरं फिरलो आहे ना बऱ्यापैकी मंदिराचं स्ट्रक्चर आहे ना असंच आहे. दीपमाळा मध्ये मंदिर कडेकडेने तटबंदी आणि जुन्या काळातली ऑलमोस्ट मंदिरं सेमच आहेत. तुम्ही पाहिलं असेल करमाळ्याचं बघितलं असेल राशींचं पाहिलं असेल. आता हे बऱ्यापैकी असेच आहेत. जेजुरीला पण असंच आहे सगळीकडून कडेकडेने तटबंदी आणि मध्ये मंदिर. चला दर्शन वगैरे झाले. आता जाऊयात काय करते बघू ना आपण ते. काय हां तळी वगैरे भरतात बघा इथं. तळी आतमध्ये ना
भांडारा खोबरं व्हायला चालू झालंय पप्पांचं बघा. आनंदाचा बघा. कोट जय मल्हार. वाहतो जागरण गोंधळ चालू आहे ते दाखव. आंबा शोधीनं शोधलं तुझा मांडीला कोंडलं माळे कवड्याची परिधान केली आजी माया इथूनच दर्शनाला गेलो, तिथून बाहेर आलो, प्रदक्षिणा घालून आता इकडून आलो आणि इकडं जागरण गोंधळ चालू आहे सगळ्यांचे. पप्पन ते कुठे गेले काय माहिती, बघावं लागतील. चलो चला प्रदक्षिणा पूर्ण करू आपण. प्रदक्षिणा हे काय आहे, बाळूमामाची मेंढर आहेत काय नाही काय मागं दिसतात. त्यामध्ये ही म्हाळसाबाई आहे, ही बानूबाई आहे. ही बानूबाईची म्हाळसाबाईची शीळ झालेली वाण्याची आहे. ही दुसरी बायको आली म्हणून तिला राग आला, तिने डोकं आपटत अशी ती शिव झाले. हे आहे का? हा. देवाच्या 2 बायका. चला मंडळी, दर्शन वगैरे झालेलं आहे आणि म्हटलं चला यावं एक गाडाला फेरा मारून. तर मी मागच्या दरवाजाने गेलो होतो ॲक्च्युली. मेन दरवाजा बघा इथं आहे, मेन प्रवेशद्वार दिसलं का, जय मल्हार प्रवेशद्वार, हरिभाऊ बळवंत फुले यांच्या स्मरणार्थ. इथून 2 व्हीलर पण वरती जातात, फक्त 4 व्हीलर वरती जात नाही आहेत. 4 व्हीलर सगळ्या बघू शकता इकडं पार्क केलेले आहेत. इकडं पण पार्किंग आहे आणि पप्पा ते गाडावरतीच आहे. ते म्हटले जा घेऊन ये गाडी, पण गाडी काही येत नाही, त्याच्यामुळे आता इकडेच थांबतो. आणि आता मस्त ड्रोन आणला आहे, तर ड्रोनने थोडंफार साईट सीन घेऊयात, बघूयात. चला मंदिर ड्रोनच्या माध्यमातून चलो.